इथं 100-150 मीटरवर येता येत नाही का? बहाणेबाजी नका करू. तुमच्या एका मस्तिष्कखोर निर्णयामुळं पुढं काय होतंय तुम्ही बघा मान. शांतता ही किती कठीण असू शकते. शांततेत लोकांचे घेतलेले बळी, याची किती परिसीमा अवघड असते हे देवेंद्र फडणवीसला कळत. न्यायदेवता काय सांगते आणि देवेंद्र फडणवीस काय करतो हे त्याच्या अक्कलनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडे आहे. त्याच्या एका मस्तिष्कखोर निर्णयामुळं वागणुकीमुळं मराठ्यांना तुच्छतेची वागणूक द्यायची. या वागणुकीमुळं ही शांतता एवढी विकोपाला जाऊ शकते की कधी 20-25 पिढ्यांना सुद्धा विचार केला नसेल इतकी परिस्थिती तो आणू शकतो. बस झाला आता, बस. त्याला तर कोलितो मी, येवल्यावाल्याला कवा कोलितो मी. मराठा आणि कुणबी एक हे फायनल आहे आणि आम्ही त्याच्यावर राहणार आहे. त्याला मी महत्व देत नाही. बस झालं आता, मला तोंड आंगळून गेलंय. काय मग आत्ता सांगितलं ना, अरे हिंदीचा दादा मला लय काय तुला काय सांगा, मायामुळं तो हिंदी बिघडायची. आता मराठीत सांगितलं तेच आपलं तिकडं वरगडून घ्यावा आणि काय. चल, धन्यवाद. तर मराठा कुणबी एकच हे फायनल आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. तसंच कोर्टाच्या निर्णयाचा आधार राखायला हवा, त्यांच्या नियमांचं पालन करा असं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. तसंच रस्त्यावर वाहनं उभी करू नका, आझाद मैदानात या, ज्या मैदानामध्ये गाड्या पार्क कराल तिथेच झोपा असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर आझाद मैदानावर गाड्या लावा, रस्त्यावर नको असं आवाहन देखील त्यांनी केलं.